पण मला ना एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं किंवा कौतुकसुद्धा, की आधी तुम्ही कम्प्लिटली वेगळ्या ह्याच्यात होतात. तुम्ही कमिशनर होतात वेगवेगळ्या ठिकाणचे. म्हणजे तिथे कसं बॉस असतो ना आणि सगळे आपलं ऐकत असतात आणि इथे एकदम उलटं. म्हणजे इथे तुम्ही लोकांच्या सेवेला तत्पर असता. तर हे जे आहे ट्रान्झिशन ते का झालं मॅडम आणि त्यातलं कसं झालं? कसं झालं नाही, हा मला बऱ्याच म्हणजे अगदी मी बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिला तर हा प्रश्न असतोच पहिल्यांदा. मी लहानपणापासून ठरवलं होतं की मला ह्या आदरातिथ्य सेवेमध्ये काहीतरी करून दाखवायचं. लहानपणी मला का स्वप्न होतं, काय होतं, काय नाही. मला जपान हा देश प्रचंड आवडतो. जपाननी एक हॉटेल चालू केलं मॅडम. हे जगातलं पहिलं हॉटेल जपानमध्ये झालं. ते 700 म्हणजे इसवी सन 700 सुरू झालं आणि ते सुरू झाल्यानंतर ते 2025 म्हणजे आत्ता ह्या वर्षी चालू आहे. 1800 वर्ष आणि सगळ्यात हाईट. ते हॉटेल एकच कुटुंब चालवतं आहे. ही त्याची 52वी पिढी आहे. ओ एकच व्यवसाय, 52वी पिढी, 1800 वर्ष ते हॉटेल चालू आहे अविरत. म्हणजे ह्या बिझनेसली सस्टेनेबिलिटी किती आहे. आणि हे सगळं मी खूप तिकडं जाऊन थोडा प्रयत्न केला, स्टडी करायचा प्रयत्न केला आणि मी ठरवलं की काहीतरी वेगळं करायचं. हे सुरुवातीपासून माझं होतं. त्यामुळे तुम्ही म्हणा ते बरोबर आहे की मला फक्त तिकडं ह्या शासकीय सेवेमध्ये असताना हा वेगळा एक स्वरूप होतं आणि इकडं, परंतु मी ठरवलं होतं की काहीतरी आपल्याला करायचं. ही लहानपणापासून होतं. म्हणजे मी सिव्हिल सर्व्हिसमध्ये यायच्या आधीपासून मी एज्युकेशन पण त्याच दृष्टिकोन केलं होतं. मी स्वतः मास्टर्स केलं इन मॅनेजमेंट सायन्स, मी बिझनेस मॅनेजमेंट केलं, मी डॉक्टरेट करायसाठी मी 3 वर्ष शिवाजी युनिव्हर्सिटीला घातली. हे सगळे प्रयत्न मी यासाठीच केले होते. पण मी सुदैवाने किंवा वेगळ्या कारणाने मी ह्या सेवेमध्ये आलो. परंतु ती आतला एक डोक्यात जे होतं ना ते सारखं डोक्यात बॅक ऑफ माइंड असायचं आणि त्यातून ते मला ठरवलं की आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि ह्या सिस्टीमनी सुरू केलं. मला बऱ्याच लोकांची साथही मिळाली त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यातून मी पुढे येऊ शकलो. एवढंच. आता तुम्ही जे म्हणालात ते तुम्ही एकदम करिअर चेंज केलं. तर तेव्हा तुम्हाला जर तुमचं जे आधीचं बॅकग्राऊंड आहे, अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे, रिसर्च करणं किंवा मास्टर्स करणं, ते उपयोगी पडलं का? म्हणजे रिसर्च कोणकोणत्या पैलूंचा केलात हॉटेल इंडस्ट्रीच्या? नाही, परफेक्ट मॅडम. रिसर्च हा प्रत्येक व्यवसायाचा एक प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे तो जर केला नाही रिसर्च तर कुठलाच व्यवसाय सक्सेस नाही होत. आणि यालासुद्धा तो लागतोच, रिसर्च लागतो तो, की तुम्हाला अभ्यास करावा लागतो. म्हणजे तो सोशल बॅकग्राऊंड त्याची लक्षात घ्यावं लागते, मानसशास्त्रीय अभ्यास करावा लागतो. मी बऱ्याच वेळेस आम्ही खूप हायली ट्रेंड करतो लोकांना. आमच्या स्टाफला आम्ही खूप प्रकारचं ट्रेनिंग देतो. वेगळे स्किल लोक असतात त्याच्यातून ट्रेनिंग देतो. ट्रेनिंग हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामधून आम्ही रिसर्चला एक प्लॅटफॉर्म मिळतो आम्हाला. तर ते रिसर्च करताना प्रत्येक गोष्टीचा ग्राहकांचा आमच्या पाहुण्यांचा रिसर्च केला पाहिजे, स्टाफचा रिसर्च केला पाहिजे, इन्व्हायरमेंटचा रिसर्च केला पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये होतो. त्यामुळं मला या शिक्षणाचा डायरेक्टली मी हॉटेल मॅनेजमेंट, हॉटेल इंडस्ट्रीचा जरी डिग्री नसेल, परंतु मॅनेजमेंटचा मी अगदी काथ्याकूट केलेला आहे. त्याच्यामुळं त्याचा मला 100% उपयोग झालाच इकडे. आणि सरकारी सेवेमध्ये असताना तुम्हाला कायदा नाही कळला, काही नाही कळलं सारखं, पण माणूस तुम्हाला वाचता आला पाहिजे. आणि तुम्ही माणूस वाचला की तुम्ही सक्सेस झाला. आणि माझी करिअर तशी चांगलीच होती. मी आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये पण काम केलं होतं बरेच वर्ष. त्यामुळे तिथे तो एक्सपिरियन्स पार्टीशी होता की माणसांना ओळखण्याचं. बस दुसरं काय लागतं आयुष्यामध्ये. एक माणसाला वाचता आलं दुसऱ्याला तर बस बऱ्याचशा गोष्टींचं उकल तिथंच होते. पण महाबळेश्वर का निवडलं मला कळलं नाही. नाही, महाबळेश्वर मी बऱ्याच ठिकाणी रिसर्च केला, बऱ्याच ठिकाणी गोव्यामध्ये, महाबळेश्वर. आता निसर्गाने सगळं बदललं आहे. तुम्हाला मी सांगतो की महाबळेश्वरमध्ये 9 महिने पाऊस पडतो. तुम्हाला खोटं वाटेल, 9 महिने पाऊस पडतो. 16 मेला सुरू झालेला पाऊस आमच्याकडे आत्ता म्हणजे आता आठवडा झाला असेल पाऊस बंद आहे. त्याच्यानंतर पुढे पाऊस पडणार आहे आम्हाला खात्री आहे. म्हणजे आमच्याकडं डिसेंबरमध्ये आणि आणखीन जानेवारी फिरून पाऊस पडतोच एखादा दुसरा. त्यामुळे हे मी सुरुवातीला जिकडं कमी पाऊस आणि खूप थंड वातावरण असं सिलेक्ट केलं होतं, पण झालं उलटं. आता पाऊस पडतोय. आणि गोव्यासारख्या ठिकाणी वगैरे. आणि महाराष्ट्रातल्या लोकांना ह्या गोष्टीचं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.